हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज बाईट्स विथ प्रणूमध्ये ना आपण पावाचा खूप छान असा एक प्रकार बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे पॅन घेतलाय, पॅनला भरपूर असं बटर लावून घेतलेलं आहे। आता यावरती ना आपल्याला लादी पाव गरम करून घ्यायचे। मी इथे साधारणतः 3 पाव घेतलेले आहेत। दोन्ही बाजूने अगदी मस्त असं बटर लावून घ्यायचंय पावाला आणि साधारणतः 1 मिनिट भरासाठी आपल्याला हे पाव गरम करून घ्यायचे। इथे तुम्ही पाहू शकता पाव आपण मस्त असे गरम करून घेतले, त्यांना प्लेटीमध्ये काढून सुद्धा घेतलंय। आता हे पाव असे ओपन करून घेऊयात आपण। या पावाच्या एका बाजूला आपण शेजवान चटणी टाकणार आहोत। सगळ्या पावांवरती सगळ्यात पहिल्यांदा शेजवान चटणी टाकून घेऊयात। त्यानंतर आता ही पावाची दुसरी बाजू आहे ना, त्यावरती आपल्याला मायोनीज टाकायचं आहे। इथे तुम्ही तंदुरी मायो किंवा हे व्हाईट मायो दोन्हीही टाकू शकता, काहीही टाकू शकता। दोन्हीपैकी जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते टाका। इथे मी आता टोमॅटो केचप टाकते। हे सगळं ना पावावरती अगदी छान असं स्प्रेड करून घेऊयात। आता इथे मी काही बेसिक तयारी करून घेतली, म्हणजे ना काकडी, कांदा, टोमॅटो असे गोल कापून घेतलेले आहेत। एक एक करून ना हे यावरती असेंबल करूयात। आधी आपण काकडी ठेवली आहे, त्यानंतर हा पांढरा कांदा घेतलेला आहे मी, तुम्ही आपला नॉर्मल वाला कांदा सुद्धा घेऊ शकता। आणि त्यानंतर टोमॅटो ठेवलेले आहेत यावरती। तुम्ही ना यामध्ये गाजर टाकू शकता, मका टाकू शकता, बीट सुद्धा टाकू शकता। आता इथे ना उकडलेला अंड घेतलंय मी, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत उकडलेल्या अंड्याचे, ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत। आता तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल ना तर हा उकडलेल्या अंड्याच्या ऐवजी तुम्ही यामध्ये पनीर ॲड करू शकता। पनीरचे छोटे छोटे क्यूब्स करून तुम्ही यामध्ये टाका जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर। आता आम्ही अंडे वगैरे सगळंच खातो, त्याच्यामुळे मी उकडलेला अंडे यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर यावरती ना आपल्याला थोडे थोडे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि थोडं ओरेगानो टाकायचं आहे। मुलं खाणार असतील तर चिली फ्लेक्सचं प्रमाण तुम्ही थोडं कमी सुद्धा टाकू शकता। आता त्यानंतर ना आपल्याला यावरती चीज टाकायचं आहे। आता मी 2 पाव चीजवाले करणार आहे आणि 1 पाव विदाऊट चीज करणार आहे। इथे आता 2 पावांवरती आपण चीज टाकून घेतलंय। तुम्ही ना इथे स्लाइस चीज, मोझरेला चीज कोणतंही चीज वापरू शकता। आपण इथे प्रोसेस्ड चीज वापरलेला आहे। आता हे पावणं व्यवस्थित बंद करून घेऊयात। आता पुन्हा आपण तोच पॅन घेतलेला आहे, पॅनला थोडंसं बटर पुन्हा लावून घेऊयात। आणि आता ना एक एक करून हे पाव आपल्याला मस्त असे बटरवरती शेकून घ्यायचे दोन्ही बाजूने। इथे ना गॅस आपण अगदी बारीक ठेवलेला आहे, म्हणजे पाव करपले जाणार नाहीत आणि ते अगदी कुरकुरीत बनतील। चमच्याच्या साहाय्याने ना असं थोडे पाव दाबून घ्यायचे, म्हणजे त्यातलं जे आतमध्ये आपण जे काही स्टफिंग टाकलेलं आहे ते बाहेर निघत नाही। आणि अशा पद्धतीने आलटून पलटून हे पाव आपण जरा शेकून घेऊयात साधारणतः 1-2 मिनिटांसाठी। अगदी छान असे पाव दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आपण त्यांना आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। मी ना 1 पाव तुम्हाला इथे कट करून दाखवते। अगदी मस्त क्रिस्पी असा पाव झालाय आणि ना अशा पद्धतीने अंडा पाव खायला खूप जास्त छान लागतो। तुम्ही ना सकाळच्या नाश्त्याला हा पावाचा पदार्थ जर बनवलात ना तर अगदी पोट भरून जाईल तुमचं। मस्त असे 2 पाव जरी खाल्लेत ना तरी पण दिवसभर भूक धरली जाईल, इतकं सगळं यामध्ये असतं। अप्रतिम असा हा पदार्थ मुलं सुद्धा नक्कीच आवडीने खातील। तुम्ही कधी पावाचा अशा पद्धतीने पदार्थ बनवला नसेल ना तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।